यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस येथे सुमारे 5 ते 7 कोटी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात आले। ह्या इमारतीमध्ये अस्वच्छतेचा कळस गाठलेला आहे। शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले असून पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही। अनेक नागरिक तहसीलमध्ये आपले रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, 7/12 उतारा, कोतवाल बुकाची नक्कल, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, सॉल्वन्सी, खरेदी विक्री असे एक ना एक कामांसाठी लोकांना इथे ये-जा करावी लागते। उन्हाळ्यामध्ये जीव हा लाई करताना सुद्धा कोरड्या घशाला पाण्याची नितांत गरज असते, पण तहसील कार्यालय येथे पिण्यासाठी पाणी सुद्धा नाही। वॉटर फिल्टर असून सुद्धा ती शोभेची वस्तू म्हणून साठवणूक करून ठेवण्यात आले आहे। एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छतेसाठी विशेष भर देतात, विशेष लक्ष केंद्रित करून स्वच्छतेचे धडे देतात। आपल्या चलनातल्या नोटांवर सुद्धा स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर असताना सुद्धा दिग्रस तहसील कार्यालय हा अस्वच्छतेचा केंद्रबिंदू बनलेले आहे। येथे स्वच्छतेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ पाहावयास मिळत आहे। कळते पण वळत नाही असे येथे झालेले आहे। दिग्रसचे कर्तव्यदक्ष तहसीलदार वजिरे यांच्यापुढे तहसील कार्यालय स्वच्छता राखण्याचे कडवे आव्हान उभे ठाकलेले आहे। VCN ब्युरो, दिग्रस।